माझ्या हातात काय नाही, असंच माझ्या हातात काय नाही. अरे कधीतरी. आणि म्हणून एवढे वर्ष मगाशी रामदासबाई म्हणाले 30 वर्ष तुमच्याकडे मुंबई महापालिका एवढे ओरबाडून घेतलं, ते गेलं कुठं? कुठे गेली एवढी माया? लंडनला कुठे गेली? आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलटसुलट अफवा पसरवतात विरोधक. परंतु मी सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द. 5 कोटी लोकांच्या घरात जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ दिला आपण. आणि म्हणून एवढं सगळं 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं. म्हणून महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळाली. 232 आमदार महायुतीचे विजयी झाले. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत केली जाईल. म्हणाले पीएम केअर योजना. पीएम केअर योजना म्हणजे प्रधानमंत्रीची योजना, त्याच्यातून पैसे द्या. अरे पीएम केअर योजना कोविडसाठी होती, एवढं पण कळत नाही. तुम्ही कोविडमध्ये 600 कोटी जमा केले, एक पैसा तरी खर्च केला? सांगा. तुम्हाला प्रधानमंत्री महोदयांवर आरोप करण्याचा अधिकार आहे? अरे प्रधानमंत्री महोदयांनी शेतकरी सन्मान योजनेमध्ये आणि आपत्तीमध्ये 46,000 कोटी रुपये या महाराष्ट्राला दिले. 46,000 कोटी रुपये. शेतकरी सन्मान योजना त्यांनी सुरू केली केंद्राने. राज्याने देखील वर्षाला 6,000 रुपये देण्याचं सुरू केलं. आणि जवळपास 13,000 कोटी रुपये राज्य सरकारने देखील दिले. किती सांगू, केंद्राने काय दिलं? जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी संकटात होता त्यावेळेस सहकार मंत्री, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटी रुपये इन्कम टॅक्सचे माफ केले शेतकऱ्यांसाठी. हे दिलं केंद्राने. मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये 10 वर्षात नाही 70 वर्षाचा इतिहास बघा. काँग्रेस युपीए सरकारचा या महाराष्ट्राला 2 लाख कोटी दिले. 2 लाख कोटी. आणि 2014 ते 2024 मध्ये मोदीजींच्या सरकारने दुप्पट नाही, तिप्पट नाही, चौपट नाही, 5 पट 10 लाख रुपये या महाराष्ट्राला दिले. 10 लाख रुपये. 76,000 कोटीचं वाढवण बंदर होत आहे. अटल सेतू झाला. या सर्व प्रकल्पांना केंद्राने मदत केली आहे. नवी मुंबईचं एअरपोर्ट, त्याचं उद्घाटन आता होत आहे 8-9 तारखेला मोदी साहेबांच्या शुभ हस्ते. मेट्रो 3चं लोकार्पण होत आहे. लाखो लोक प्रवास करणार, त्यालाही केंद्राने मदत केली. हे सर्व प्रकल्प जर सरकार महाबिगाडीचं असतं, हेच मुख्यमंत्री असते, तर मेट्रो 3 पण चालू झाली नसती, विमानतळ पण सुरू झालं नसतं. इतर जे मेट्रोला प्रकल्प आपण शुभारंभ केले ते सुद्धा सगळे ठप्प झाले होते. सगळीकडे स्पीड ब्रेकर, सगळीकडे स्टे. हे स्थगिती सरकार नाही, हे प्रगती सरकार आहे. 2.5 वर्षामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा 2022ला मुख्यमंत्री झालो त्यावेळेस सगळे स्टे स्थगिती हटवून टाकली, स्पीड ब्रेकर हटवून टाकले. आणि काय बंद, सगळे सण बंद होते,
सगळे प्रकल्प बंद होते, मंदिरं बंद होती, आंदोलन सुरू होती. मुख्यमंत्री झाल्या झाल्या सगळ्या सणांवरची बंदी काढून टाकली. सगळे सण उत्सव परंपरा संस्कृती सुरू झाली. विकास प्रकल्प सुरू झाले. 2.5 वर्षामध्ये, या 2.5 वर्षामध्ये एवढं काम केलं. आता दुसरी इनिंग सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमची टीम त्याच वेगाने काम करतीय आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राच्या पाठीशी पहाडासारखे खंबीरपणे उभे आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. सार काय कसली टीका करताय, कोणावर टीका करताय? अरे जे दोन्ही हाताने देत आहेत त्यांच्यावर टीका करताय. मला अभिमान आहे. या पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या आतंकवादी पाकड्यांनी केलं त्याला धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने आणि प्रधानमंत्री मोदीजी ने केलं. ईट का जवाब पत्थर से, खून का जवाब खून से. तुमचे आपले एवढे लोक, शेकडो हजारो लोक निष्पाप बळी पडले. मुंबईत बॉम्बस्फोट झाले, 26/11चा हल्ला झाला आणि तुम्ही कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पाकिस्तानवर हल्ला केला नाही ही कबुली तुम्ही देताय. हा नामर्दपणा, हा भेकडपणा, ही देशाची गद्दारी आणि बेईमानी आहे. उलट बघा, मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवला. कोणी आधी मध्ये यायचं नाही, आम्ही आणि पाकिस्तान बघून घेऊ आणि ऑपरेशन सिंदूर अभी जारी है हे सांगणारा कोण? या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. याचा आपल्याला अभिमान आहे. तो पाकिस्तान म्हणतो आमच्याशी नडू नका, आम्ही नाही तर काही आम्ही पण दाखवता का? अरे कोण तुम्ही दाखवणार? गीदड़ शेर की खाल पहनकर शेर नहीं बनता. शेर वही शेर होता है और उसका नाम है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. मी अभिमानाने सांगतो. का नाही सांगायचं? ऑपरेशन सिंदूर नंतर जे विदेशामध्ये सगळी आपली शिष्टमंडळ पाठवली, त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व एका करण्याचं काम आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याला दिलं. का नाही त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं? अरे चांगल्याला चांगलं बोला म्हणून बाळासाहेबांनी शिकवलंय. तामिळनाडूत आता जी दुर्घटना घडली त्या शिष्टमंडळात देखील श्रीकांत गेला. त्या विदेशामध्ये आपला मिलिंद देवरा गेला. ही शिवसेनेची शान आहे. हा शिवसेनेचा स्वाभिमान आहे. शिवसेनेचा अभिमान आहे की आपल्याला या देशाची सेवा करण्याची, देशाची सेवा करताना नेतृत्व करण्याची संधी देखील देत आहे. आणि म्हणून काही लोक म्हणाले तुमचा मेळावा सुरतला करायला पाहिजे, त्यांना अमित शहाला बोलवा, ह्याला बोलवा. सुरत भारतामध्येच आहे. अरे आम्ही तर त्यांना बोलवायला आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही, पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तानमध्ये करायला पाहिजे होता. पाकिस्तानमध्ये